ते तुमचे इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघून दोन्ही स्प्रे आपण फॉलो केले. तर नवीन वर्षाचं जर आणखी अनुभव कमी असताना सुद्धा सनबर्निंग झाला नाही प्लॉट. म्हणजे तुमच्या याला कॅनोपी कमी होती का? हा, पहिल्या वर्षीचं क्षेत्र आहे नारायणगाव जम्बोचं. कोणत्या का पहिल्या व्हरायटी? वर्षी नारायणगाव जम्बो. नारायणगाव जंबो. हा, पहिल्या वर्षी कॅनोपी कमीच असते. ते नेमकं वेळेत आम्हाला तुमचा व्हिडिओ भेटला, त्याचे आम्ही पुरेपूर फायदा घेतला. तुम्ही जसं सांगाल तसं. तर एक मनी बघायला आपल्या प्लॉटमध्ये सनबर्निंगचा राहिला नाही. म्हणजे सनबर्निंग आलीच नाही बा. तुम्ही जे दोन स्प्रे माझ्या पद्धतीने जे इंस्टाग्राम तुमच्या पद्धतीने आम्ही 2 स्प्रे घेतले, इतरांना सजेस्ट केले. तर ह्या भागात म्हणजे सुसुरीचं सॉर्टेज झालं, एवढी सुसुरीची विक्री झाली. पण मला म्हणायचं, आपण नुसतं धंद्यासाठी नाही साहेब. विषय काय आहे, धंदा मॅटर नाही करत. जो शेतकरी जो अडचणीत आहे आपला, बरोबर, त्या अडचणीमध्ये त्याला समजा सनबर्निंग किंवा लस्टरसाठी किंवा त्याचा माल कडक असेल ते लवचिक होण्यासाठी आपण ते काम करतोय. पण त्याच्यासाठी तुम्ही जो स्प्रे दिले, बरोबर, त्याच्यात तुम्ही समाधानी आहेत का? समाधानी म्हणजे आमच्या भागात त्या प्रोडक्टनी क्रांतीच केली. म्हणजे बारामती भागामध्ये? हा, बारामती. म्हणजे मी तर पहिल्यांदा रिस्क घेतली. रिस्क म्हणण्यापेक्षा मी रानाडीचा पहिल्यापासूनच फॅन आहे. बरोबर. फक्त ते प्रोडक्ट कधी बागापर्यंत आलं नव्हतं, त्याची गरज पडली नाही की कशासाठी लागतं काय ते. आणि माझ्यामुळे इथं एवढ्या जणांना त्यांचा त्या म्हणजे प्रोडक्टचा फायदा झाला किंवा तुमच्या सल्ल्याचा. तेच ना. आम्ही मारून ऐका ना साहेब, आपला विषय जे का शेतकरी सुखी तर देश सुखी. देश सुखी, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपले जे काही शेतकरी वर्ग किंवा शेतकऱ्यापासूनच हे सर्व काही कृषीप्रधान देश आहे आपला. बरोबर आहे. कृषीप्रधान देश असल्यामुळं पहिले तर शेतकऱ्याला, जर आपण बी एक शेतकरी म्हणून आणि शेतकरी आपला बाप म्हणून आपण या गोष्टींचा आपल्याला गर्व आहे. तर त्या हिशोबाने जर कुठल्याही कंपनीत एक, आता जर समजा रानडे मायक्रोन्यूटन हे जेव्हा मी लागलो तेव्हापासून तर आतापर्यंत 13 वर्षाच्या प्रवासमध्ये प्रोडक्ट एवढे चांगले असल्यामुळं आणि सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित रिझल्ट दिसलं, सर्व गोष्टी शेतकरी सुखी राहतो, जे समाधानी राहतो का जेवढे स्प्रे मारता तर त्याला त्याचे रिझल्ट येतात. त्याच्यात आपला आनंद आहे, त्यांच्यात जो आनंद आहे तोच आपला आनंद आहे. त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल किंवा कसं करता येईल हे काम आपण करतोय. बाकी काही नाही. का शेतकऱ्याला जी काही आज परिस्थिती तयार झालेली आहे, कोणत्या कारण भरभरमसाठ कंपन्या आहे, त्या कंपन्यांमध्ये कोणते प्रोडक्ट तुम्हाला मारता येतं, कारण प्रत्येक कंपनीचा एम्प्लॉई तुम्हाला येऊन भेटतो, त्यांच्या प्रोडक्टच्या विषयी माहिती देतो, त्यांचं बरोबर आहे. पण त्याच्यात कसं आहे, आता तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचे रिझल्ट येतात हे तुम्ही ठरवणार आहे. शेतकरी ठरवतो, आपण नाही ठरवत किंवा मी नाही ठरवत. बरोबर आहे. आज तुम्हाला रिझल्ट आले म्हणून तुम्ही मला फोन केलेले का बुवा आज माझी जी परिस्थिती होती, आधीची परिस्थिती यायची आणि आताची कंडिशन मधलं बुवा ससुरी आणि कॅल्शियम नायट्रेटने मला अशा पद्धतीने रिझल्ट आले. बरोबर आहे का नाही? अहो साहेब, एवढे सुंदर रिझल्ट आलेत की आमचे दरवर्षी 90 दिवसापर्यंत पानांची किपिंग क्वालिटी सुद्धा डॅमेज होईल, पाने पिवळी पडणे कुठं काय. एवढी पानांची किपिंग क्वालिटी सुद्धा सुंदर राहिली का नाही. आता कसं आहे, तुमचा हा कॉल रेकॉर्ड करतो मी, बरोबर. हा कॉल रेकॉर्ड केल्यानंतर मी समजा इंस्टाग्रामला टाकला चालेल ना? चालेल ना, नाही काय अडचण. हा, तर मुद्दा काय, तुमचं नाव सांगा लागल्यास. सांगतो ना. प्रमोद देवडे, बारामती. बारामती.